नमस्कार मित्रांनो, कोकणाटेड रेसिपी बाय विशाखा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत असा। आज मी तुमका महाराष्ट्रातली प्रसिद्ध अशी एक पारंपरिक रेसिपी दाखवतले, ती म्हणजेचा झुणका भाकरी। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी झाली होती। ही रेसिपी एकदम सोपी असा आणि जेव्हा तुमच्या घरात भाजी नसत तेव्हा तुम्ही असो झटपट होणारो बेसनचं झुणको तुम्ही कधी पण बनवू शकतास। आणि या झुणक्यासोबत ज्वारीची आणि बाजरीची पण भाकरी खाल्ली जाता आणि ह्याच्यासोबत फोडलेलं कांदो आणि हिरवी मिरची किंवा हिरव्या मिरचीचं ठेचो ह्या झुणक्यासोबत खाल्लं जातं। तर ही डिश एकदा तरी नक्की करून बघा। तर चला रेसिपीक सुरुवात करूया। पहिलं आपण झुणको बनवून घेऊया। आता झुणक्यात काय काय साहित्य लागतं ता बघूया। मी कढीपत्तो घेतलाय, पाव चमचो हिंग, चवीनुसार मीठ, 1 चमचो लाल तिखट, पाव चमचो हळद, पाणी, 1 चमचो आला लसूणची पेस्ट, अर्धा चमचो जिरे, कोथिंबीर, 1 चमचो मोहरी, 1 वाटी बेसन, 1 वाटी बारीक चिरलेलो कांदो आणि 2 चमचे तेल। मी चुलीवर एक कढई ठेवलंय। आता त्याच्यात मी 2 चमचे तेल टाकून घेतय। बघा तेल चांगला गरम झाल्यावर त्याच्यात मी मोहरी टाकून घेतय। मोहरी चांगली तडतडली काय त्याच्यात आपण जिरा टाकून घेतलं। मी जिरा टाकलंय। आता त्याच्यात मी कढीपत्ता टाकून झाल्यावर आता त्याच्यात मी बारीक चिरलेलो कांदो टाकून घेतोय। आता ह्यो कांदो चांगलो मिक्स करून घ्यायचं। आता ह्यो कांदो आपण चांगलो भाजून घेऊया बारीक आगीवरती। तुम्ही गॅसवर करत असाल तर गॅस तुम्ही एकदम बारीक करून हे कांदो भाजून घ्यायचं। बघा कांदो चांगलो भाजलेलो। आता त्याच्यात मी आला लसूणची पेस्ट टाकून घेतय। बघा काय वास येता बघा आला लसूण पेस्टचं मस्त। आता ह्यो कांदो चांगलो मिक्स करून झाल्यावर त्याच्यात मी मालवणी मसालो, चवीनुसार मीठ, हळद आणि हिंग टाकून घेतय। आता हे सगळे मसाले आपण चांगले मिक्स करून घेऊया। आता बघा हे मसाले मी चांगले मिक्स केले। आता त्याच्यात मी टाकतलंय बेसन टाकून घेतलंय। आता हे बेसन आपण चांगला मिक्स करून घेऊया। आता बघा आपलं बेसन हे मी चांगला मिक्स करून घेतलंय। आता ह्याच्यात मी थोडासा पाणी मारून घेतलंय। जास्त पाणी टाकायचं नाही तर चिकट चिकट होतलं। मी बेसन शिजूसाठी थोडासा पाणी मारून घेतलंय। आता ह्याच्यावर ताटली ठेवून 5 मिनिटं आपण झुणको वाफवून घेऊया। बघा 5 मिनिटं झाली आहेत। झुणको तयार असा। आता मी ह्याच्यात वरून मस्त अशी हिरवीगार बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतय आणि ह्या आता परत एकदा मिक्स करून घ्यायचा। तर हे तयार असं आपलं झुणको। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आणि ह्यो व्हिडिओ तुमका कसं वाटलं तो कमेंट करून नक्की सांगा। आता आपण मस्त चुलीवरची गरमागरम भाकरी बनवूया। आता ती कशी बनवतात ती तुमका दाखवते। आता मी चुलीत आग केले चांगली आणि त्याच्यावर मी भाकरीचं तवो ठेवले। पीठ मळेपर्यंत आपलं तवो चांगलं कडकडीत तापतलो। आता बघा मी एक परात घेतलंय, त्याच्यात मी तांदळाचा पीठ घेतलंय। आता त्याच्यात मी थोडा थोडा पाणी घालून हे पीठ चांगलं मळून घेते। बघा आधी थोडा थोडा पाणी घालूनच पीठ मळायचा। जर पाणी एकदम टाकलात तर या आपलं पीठ एकदम पातळ पण होऊ शकतं। बघा मी पिठाचं गोळो करून घेतलंय। आता हे गोळो चांगलं मळून घ्यायचं हातात। जेवढं गोळो तुम्ही चांगलं मळून घेशाल तेवढी तुमची भाकरी मस्त लुसलुशीत फुगतली आणि मऊ होतली। आता चांगलं गोळो केलंय। आता मी थापूसाठी खाली पीठ टाकून घेते। हे असं खाली पीठ टाकायचा आणि वर गोळो ठेवून अशी थापून घ्यायची भाकरी। हे बघा अशी थापायची। आता बघा मी चांगली पातळ अशी भाकरी थापून घेतलंय। आता ही मी तव्यात टाकून घेते। याच्यासाठी तवो आधी चुलीवर गरम करत ठेवायचो। आता अशी भाकरी टाकायची आणि वरती पाणी लावून घ्यायचं आहे बघा असं पाणी लावून घ्यायचा। आता हे पाणी लावून झाल्यावर लगेच आपण ही भाकरी परतून घेऊया। अशी भाकरी परतून घ्यायची तोपर्यंत तुम्ही दुसरी भाकरी थापू शकता। आता बघा आता ही भाकरी आपण उपडी टाकून घेऊया। आता ही भाकरी बघायची शेकली आहे की नाही। जर शेकली नसत तर त्या बाजून आपण अशी शेकून घ्यायची। आता ही भाकरी अशी मस्त
मस्तपैकी फुगून घ्यायची. बघा कशी टम्म अशी भाकरी फुगली आहे बघा. आता ही भाकरी आपण काढून घेऊया. तयार असं आपली तांदळाची भाकरी. तर आता बघा आपलं झुणको पण तयार आणि भाकरी पण तयार. तर तयार असा झुणका भाकरी. ही झुणका भाकरीची रेसिपी एकदा तुम्ही नक्की करून बघा. एकदा केलात तर परत परत करून खाल. आणि ह्यो व्हिडिओ तुमका आवडलो असत तर व्हिडिओक लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि कोकणाटेड रेसिपी बाय विशाखा या चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका. परत भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये. बाय.